मित्रांनो मी आता इथे लंच करण्यासाठी इथे थांबलो आहे. साधंच हॉटेल आहे, बघू शकता. हे हॉटेल आहे साई दम बिर्याणी आणि इथे बिर्याणी भेटते. मच्छी भेटते 120 रुपयाला आहे आणि बिर्याणीसुद्धा 120 रुपयाला आहे. 5 जण आहे तर 2 मच्छी मागवल्यात आणि 3 बिर्याणी आहेत. बघू शकता हा एरिया एकंदरीत हा एरिया आहे बघा, गोव्यामधील हा एरिया आहे. असे छोटे छोटे स्टॉल आहेत पण आत काय भेटते, बिर्याणी वगैरे भेटते, आपल्याला भुर्जी वगैरे सगळं भेटते. आता बघणार आहे आपण, चला. काय झालं यांचं? बिर्याणी आली आपली इथे मस्त. पोरींची भांडणं चालली. मच्छी थाळी येते ना आपली. अच्छा, मच्छी कोणसा आहे हा? बांगडा. बांगडा येते. बांगडाच आहे वरचं. बांगडा येते, रस्सा. घ्या ही बिर्याणी घ्या ना तुम्ही. हा घ्या 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 तुम्ही हाताने. काय चालता मच्छी आपण टेस्ट करूया यांची कशी आहे बघूया. हां बांगडा छान क्वालिटी आहे एकदम आणि टेस्ट आहे. बिर्याणी घ्या की अजून तुम्हाला. घ्या थोडी घ्या. घ्या हो, घ्या अजून घ्या. मोठ्याचं नसतं ना तिथं, भीती वाटते मोठ्याचं. आता बिर्याणी ट्राय करूया. बिर्याणी क्वालिटी पण छान आहे. छान आहे. तर मित्रांनो आपण सध्या इथं जेवलेलो आहे. त्याचं नाव आहे, गोव्यामधील एक छोटीशी झोपडी आहे. झोपडी म्हणजे स्टॉल आहे छोटासा. आम्ही जस्ट समोसा किंवा वडापाव खाण्यासाठी इथे थांबलो आणि भुर्जी वगैरे इथे म्हटलं भेटेल. पण इथे निराळच आहे, म्हणजे मच्छी फ्राय आहे, त्याच्यानंतर दम बिर्याणी आहे आणि त्याची क्वालिटी एकदम खूप छान आहे. तर इथले जो ओनर आहे त्यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेणार आहे. तो आप इधर आ जाओ सर. तर यांना आपण विचारा. सर जी आपका नाम क्या है? अजीत कुमार. अजीत कुमार जी, आपका ये स्पेशल मच्छी बिच्छी बहुत अच्छा है, तो इसका खासियत क्या है बता सकते हैं? ये हमारा घर का स्टाइल है. अच्छा हमने फैमिली रेस्टोरेंट जैसा छोटा खोला है. 8 साल हो गया. अच्छा, 8 साल हो गया. तो 8 साल से सेम क्वालिटी दे रहे हैं आप? सेम क्वालिटी है, सेम क्वालिटी. ये एड्रेस क्या पड़ता है सर जी? ये पड़ता है परवरी में है, पिलेन. अच्छा पिलन, सावड़े पिलेन. सावळे पिलन, ये गोवा अपना ओल्ड गोवा. नहीं ओल्ड गोवा नहीं, गोवा. अच्छा ओनली गोवा ना. तो ये टाइमिंग क्या रहता है इसका? आपका जो साई दम बिरयानी नाम करके ये क्या है, ये है आपका स्टॉल है, तो उसका टाइमिंग वगैरह क्या है? टाइमिंग 10 बजे ओपन होता है. अच्छा रात को 10 बजे बंद होता है. अच्छा, 10 बजे ओपन होता है और 10 बजे बंद होता है. तो ये आपका सिस्टमेटिक कैसा, मतलब सिस्टम क्या रहता है? ये खाना पीना कभी बनाता है आप? हमने 10 बजे ओपन करता है. 12 बजे का अंदर हमने खाना पूरा रेडी कर देते हैं. अच्छा, खाना मच्छी बिच्छी सब. हाँ, पूरा 12:30 से हमारा खाना स्टार्ट. अगर 2 बजे कस्टमर आया तो उसको मच्छी वगैरह फ्राई, मतलब कैसा क्या वो मैरिनेट करके रखते हैं, क्या वो फ्राई करके रखते हैं? नहीं, हम मसाला लगा के रखता है. कस्टमर जब भी आएगा हम तभी फ्राई करके देते हैं. तुरंत 2 मिनट में फ्राई करके देते हैं. और बिरयानी वगैरह कभी बनती है? बिरयानी हमारा 11:30 बजे स्टार्ट करते हैं. अच्छा 12 का अंदर, 12:30 का अंदर रेडी हो जाता है. अच्छा, 12:30 वाजता हे बिर्याणी रेडी करतात आणि मच्छीसुद्धा ते मॅरिनेट करून ठेवतात आणि त्याच्यानंतर जसं कस्टमरला रिक्वायरमेंट कभी भी असेल. आदमी आया तो खाना मिलेगा. अच्छा, म्हणजे कधी जरी माणूस आला. 10 to 10. अच्छा, सकाळी 10 ते रात्री 10-11पर्यंत कधी जरी आला तर त्याला इथे जेवण भेटेल आणि क्वालिटी खूप छान आहे यांची. मला यांचा बांगडा खूप आवडला, तसंच बिर्याणी वगैरे खूप छान आहे. और स्पेशल क्या है आपके इधर? हमारा स्पेशल चिकन बिरयानी. अच्छा चिकन बिरयानी. चिकन दम बिरयानी. अच्छा, क्या रेट है इसका फुल का? 120 है.
और कोई हाँ- भी खाना लिया तो 120 और ये बिरयानी भी अपना ये भुर्जी भी आपका कितना है 120? भुर्जी परोठा 120 है, अच्छा भुर्जी पाव 100 रुपीज़ है। भुर्जी दो पाव रहता है अच्छा और डबल अंडा का भुर्जी रहता है। अच्छा और परोठा कितना रहता है? परोठा 2 रहता है। अच्छा तर बघू शकता एकदम नॉर्मल रेटमध्ये आणि हे झोपडी आहे पण खूप इथे म्हणजे 5 स्टार हॉटेलपेक्षा खूप इथं चांगला स्वाद आहे त्याच्यासाठी मी हा यांचा थोडा व्हिडिओ बनवत आहे और हमारा रस ऑमलेट फेमस रहता है। क्या रस ऑमलेट गोल डिश। अच्छा मतलब कैसा बनाते हैं वो क्या? रस ऑमलेट मतलब ऑमलेट बनाते हैं अच्छा और उसका बाद वो चिकन ग्रेवी डालते हैं अच्छा और उसमें एक चिकन पीस रहता है अच्छा और उसमें 2 पाव रहता है, 80 रुपीज़ प्लेट है। अच्छा तर ह्यांचं बघा हे आमलेट खूप फेमस आहे तर तुम्ही कधी या ठिकाणी आला गोवा या ठिकाणी तर इथे लँडमार्क क्या है इधर? लैंडमार्क पिलेन, पिलेन मतलब सावळे पिलेन। सावळे पिलेन। लैंडमार्क ये शिव जी का मंदिर है, महारुद्र टेम्पल। अच्छा महारुद्र टेम्पल अभी ये नया खोला है क्या? अभी हो गया 15-20 साल हो गए। अच्छा 15-20 वर्षापासून हे शंकर महादेवांचं इथं मंदिर आहे हा लँडमार्क त्याच्या ऑपोजिटच हे आहे साई दम बिर्याणी तुम्ही कधी इकडे गोव्याला आला तर नक्की ट्राय करा ओके हां